2 जुलै 2026चे सर्व 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण दिनांक 2 जुलै 2026 या दिवसाची सविस्तर राशी भविष्य हा व्हिडिओ पाहणार आहोत. आता सुरू करूया. पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जावान आणि उत्साही असेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. आर्थिक बाजू व व्यवसाय या बाबतीत व्यापार व्यवसायात अचानक धनलाभाचे योग आहेत. शेअर्स मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल राहील, मात्र घाई गडबडीत निर्णय घेऊ नका. नोकरी आणि करिअरच्या बाबतीत ऑफिसमध्ये तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक व वैयक्तिक जीवन यामध्ये जोडीदारासोबतचे संबंध मधुर राहतील. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आज तुमच्यासाठी मोलाचा ठरेल. आरोग्याच्या बाबतीत आरोग्य उत्तम राहील, पण डोळ्याची काळजी घ्या. आजचा मोलाचा सल्ला, सकाळी तांब्याच्या पात्रातून सूर्याला अर्घ्य द्यावे. आता बघूया आपण दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. मानसिक शांतता लाभेल आणि नवीन विचार मनात येतील. आर्थिक बाजू व व्यवसाय यामध्ये प्रदीर्घ काळापासून अडकलेले पैसे परत मिळू शकतात. रिअल इस्टेट किंवा मालमत्तेच्या व्यवहारातून चांगला नफा होईल. नोकरी व करिअर यामध्ये सहकार्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर आज चांगली संधी चालून येऊ शकते. कौटुंबिक व वैयक्तिक जीवन यामध्ये घरात आनंदाचे वातावरण राहील. मुलांच्या प्रगतीमुळे मन समाधानी होईल. नातेवाईकांशी असलेले मतभेद मिटतील. आरोग्याच्या बाबतीत जुन्या आजारापासून आराम मिळेल. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. आजचा मोलाचा सल्ला, देवी लक्ष्मीची उपासना करा आणि पांढऱ्या वस्तूंचे दान करा. आता बघूया तिसरी रास मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. धावपळ जास्त होईल, पण त्यातून सकारात्मक फळही मिळेल. तुमच्या वक्तृत्वाचा प्रभाव पडेल. आर्थिक बाजू व व्यवसाय यामध्ये व्यावसायिक पातळीवर नवीन करार होऊ शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा बजेट बिघडू शकते. नोकरी व करिअर यामध्ये कामाच्या ठिकाणी काही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. वादविवादापासून दूर राहणेच हिताचे ठरेल. कौटुंबिक व वैयक्तिक जीवन यामध्ये जोडीदाराशी संवाद साधताना शब्दांचा वापर जपून करा. संध्याकाळी मित्रांसोबत चांगला वेळ व्यतीत होईल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती घ्या. आजचा मोलाचा सल्ला, भगवान गणेशाची आराधना करा आणि हिरव्या वस्तूंचा वापर करा. आता बघूया आपण चौथी रास कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस भावुकतेचा आणि काहीसा संवेदनशील राहू शकतो. भावनांच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. आर्थिक बाजू व व्यवसायात चढ उतार पाहायला मिळतील. आज कर्ज घेणे किंवा देणे टाळावे. नवीन गुंतवणुकीसाठी वाट पाहणे योग्य ठरेल. नोकरी व करिअर यामध्ये ऑफिसमध्ये गुप्त शत्रू किंवा विरोधक सक्रिय राहू शकतात. तुमच्या कामांवर लक्ष केंद्रित करा आणि राजकारणापासून दूर राहा. कौटुंबिक व वैयक्तिक जीवन यामध्ये कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची चिंता सतावू शकते. जोडीदाराची साथ तुम्हाला बळ देईल. आरोग्याच्या बाबतीत अपचन किंवा पोटाचे विकार उद्भवू शकतात. हलका आहार घ्या. आजचा मोलाचा सल्ला, महादेवाला दुग्धाभिषेक करा आणि ओम नमः शिवायचा जप करा. आता बघूया आपण पाचवी रास आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींचे आज व्यक्तिमत्व चमकेल. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा मान सन्मान वाढेल. आत्मविश्वास दांडगा राहील. आर्थिक बाजू व व्यवसाय यामध्ये आर्थिक बाजू मजबूत होईल. भागीदारीच्या व्यवसायातून मोठा फायदा मिळण्याची चिन्हे आहेत. नवीन योजना यशस्वी होतील. नोकरी आणि करिअर यामध्ये नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीची बातमी मिळू शकते. नेतृत्व गुणांमुळे तुम्हाला नवीन प्रोजेक्टचे प्रमुख बनवले जाऊ शकते. कौटुंबिक व वैयक्तिक जीवन, वैवाहिक जीवन सुखमय राहील. कुटुंबासोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याचे नियोजन होऊ शकते. आरोग्याच्या बाबतीत आरोग्य उत्तम राहील. दिवसभर उत्साही वाटेल. आजचा मोलाचा सल्ला, गरिबांना किंवा गरजू लोकांना अन्नदान करा.
आता बघूया आपण 6वी रास कन्या रास. आता कन्या राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस अतिशय पद्धतशीर आणि नियोजित कामांसाठी उत्तम आहे. बुद्धी आणि चातुर्याने तुम्ही कठीण कामेही सोपी कराल. आर्थिक बाजू व व्यवसाय यामध्ये उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. व्यावसायिक प्रवासातून मोठा आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरी व करिअर यामध्ये तुमच्या कामातील अचूकतेमुळे वरिष्ठ प्रभावित होतील. सहकार्यामध्ये तुमचे पत वाढेल. कौटुंबिक व वैयक्तिक जीवन यामध्ये घरगुती सुखसुविधांमध्ये वाढ होईल. मुलांकडून सुखद वार्ता समजेल. जोडीदारासोबतचे जुने वाद संपुष्टात येतील. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर त्वचा किंवा ॲलर्जीशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो. आजचा मोलाचा सल्ला, भगवान विष्णूंची पूजा करा आणि पिवळे फूल अर्पण करा. आता बघूया आपण 7वी रास तुळ रास. तुळ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस कलात्मक आणि सृजनशील कामासाठी उत्तम आहे. मन प्रसन्न राहील आणि नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा होईल. आर्थिक बाजू व व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती सामान्य राहील. चैनीच्या वस्तूंवर खर्च वाढू शकतो. लॉटरी किंवा सट्टा बाजारापासून दूर राहावे. नोकरी व करिअर यामध्ये नोकरीत सकारात्मक बदल घडू येतील. मीडिया, कला आणि फॅशन क्षेत्रातील लोकांना आज मोठे यश मिळू शकते. कौटुंबिक व वैयक्तिक जीवन यामध्ये प्रेम संबंधासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात एखादे मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत मान किंवा पाठदुखीचे दुखणे जाणवू शकते. योगासने करा. आजचा मोलाचा सल्ला, कुलदेवीचे स्मरण करून दिवसाची सुरुवात करा. आता बघूया आपण 8वी रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज तुम्हाला तुमच्या रागावर आणि वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल. गुप्त चिंता किंवा भीती मनामध्ये राहू शकते. आर्थिक बाजू व व्यवसाय यामध्ये व्यवसायात मोठी जोखीम पत्करू नका. पैशाचे व्यवहार करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या. नोकरी व करिअर यामध्ये ऑफिसमध्ये कामाचा ताण वाढेल. वरिष्ठांशी मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या. संयम हाच आजचा गुरुकिल्ली ठरेल. कौटुंबिक व वैयक्तिक जीवन यामध्ये कुटुंबात काही कारणास्तव तणाव निर्माण होऊ शकतो. शांततेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराची भावना समजून घ्या. आरोग्याविषयी बोलायचे तर गाडी चालवताना काळजी घ्या. मानसिक थकवा जाणवेल. आजचा मोलाचा सल्ला, हनुमान चालीसाचे पठण करा आणि श्री प्रभू रामचंद्राचे स्मरण करा. आता बघूया आपण 9वी रास धनुरास. धनुराशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस भाग्यकारक आणि प्रगतीचा आहे. जुन्या समस्यांमधून मार्ग निघेल आणि मनावरील दडपण कमी होईल. आर्थिक बाजू व व्यवसाय यामध्ये आर्थिक लाभ चांगला होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा जुन्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी व करिअर यामध्ये सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस विशेष फायदेशीर ठरेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या ऑफर्स मिळतील. कौटुंबिक व वैयक्तिक जीवन यामध्ये भाऊ बहिणीचे पूर्ण सहकार्य लाभेल. मित्रांसोबत धार्मिक किंवा कौटुंबिक सहलीचे योग आहेत. आरोग्याच्या बाबतीत बोलायचे तर आरोग्य चांगले राहील, मात्र आळस टाळा. आजचा मोलाचा सल्ला, कपाळावर केशर किंवा हळदीचा टिळा लावा. आता बघूया आपण 10वी रास. 10वी रास आहे मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींचा आज कठोर परिश्रमांचा दिवस आहे. कठोर मेहनतीनंतरच यश मिळेल. यामुळे निराश न होता प्रयत्न सुरू ठेवा. आर्थिक बाजू व व्यवसाय यामध्ये पैशाची आवक बऱ्यापैकी राहील, पण अचानक मोठा खर्च समोर येऊ शकतो. गुंतवणुकीसाठी दीर्घकालीन योजनांचा विचार करा. नोकरी व करिअर यामध्ये नोकरीच्या ठिकाणी वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे ठरेल. दिलेल्या मुदतीसाठी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबिक व वैयक्तिक जीवन यामध्ये कुटुंब प्राप्ती असलेल्यांना जबाबदाऱ्या वाढतील. जोडीदाराशी प्रामाणिक राहा. कोणत्याही गोष्टी लपवून ठेवू नका. आरोग्याच्या बाबतीत दात किंवा हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. कॅल्शियमयुक्त आहार घ्या. आजचा मोलाचा सल्ला, शनिदेवाच्या मंत्राचा जप करा आणि गरजूंना मदत करा. आता बघूया आपण 11वी रास कुंभ रास. आता कुंभ राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचे आणि यशाचे नवीन मार्ग खुले करणारा ठरेल. तुमचे नवीन विचार आणि योजना अंमलात आणण्यासाठी काळ उत्तम आहे. आर्थिक बाजू व व्यवसाय यामध्ये व्यावसायिक क्षेत्रात नवीन भागीदारी फायदेशीर ठरेल.
रखडलेले पेमेंट निघण्यामुळे आर्थिक सुबत्ता येईल. नोकरी व करिअर यामध्ये कार्यक्षेत्रात तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या कल्पकतेचे कौतुक होईल आणि नवीन प्रोजेक्टची जबाबदारी मिळू शकते. कौटुंबिक व वैयक्तिक जीवन यामध्ये समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. घरात आनंदाचे वातावरण असेल आणि जीवनसाथीसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्याच्या बाबतीत आरोग्य एकदम तंदुरुस्त राहील. प्राणायाम अवश्य करा. आजचा मोलाचा सल्ला, पक्ष्यांना दाणे आणि पाणी द्या. आता बघणार आहोत आपण 12वी रास मीन रास. आता मीन राशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस काहीसा शांततेत आणि अध्यात्मात घालवण्याचा प्रयत्न करा. घाईघाईने घेतलेले निर्णय नुकसान करू शकतात. आर्थिक बाजू व व्यवसाय यामध्ये परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना फायदा होऊ शकतो. मात्र स्थानिक पातळीवर कोणताही मोठा व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. नोकरी व करिअर यामध्ये कामाच्या ठिकाणी संमिश्र परिस्थिती राहील. कामाचा ताण असला तरी तुम्ही तो आत्मविश्वासाने हाताळाल. कौटुंबिक व वैयक्तिक जीवन यामध्ये नातेसंबंधात अंतर पडू देऊ नका. कुटुंबातील मोठ्याशी वाद घालणे टाळा. मुलाच्या शिक्षणाबाबत चिंता वाटू शकते. आरोग्याच्या बाबतीत डोकेदुखी किंवा डोळ्याचा त्रास संभवतो. पुरेशी झोप घ्या. आजचा मोलाचा सल्ला, भगवान दत्तात्रयाची उपासना करा आणि पिवळ्या वस्तू दान करा. तर आता एक आपण टिप बघूया. हे राशी भविष्य चंद्राच्या गोचरी भ्रमणावर आधारित सामान्य फलकथन आहे. वैयक्तिक अचूकतेसाठी स्वतःच्या जन्मपत्रिकेचा विचार करणे आवश्यक असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.